नमस्कार मित्रांनो, ए&वी क्रिएशन कथा या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला इयत्ता दुसरीच्या जुन्या मराठी बालभारती पुस्तकातील काळविटाने काय सांगितले हा पाठ ऐकवणार आहे. तरुण जवाहरला शिकारीचा शौक होता. बंदूक घ्यावी, घोड्यावर बसावे, रानातून दौडावे आणि सावज दिसले की ते अचूक टिपावे. त्याची त्याला भारी हौस. उन्हातानातून फिरताना अंगातून घाम निथळू लागला की जवाहरला खूप आनंद होई. घर बसेपणा त्याला कधी मानवत नसे. एक दिवस तो असाच शिकारीला गेला. बरोबर नेहमीचे सवंगडी होते. बंदूक खांद्यावर लटकावलेली होती. दिवस थंडीचे होते. सुरेख गुलाबी थंडी पडली होती. मऊ उबदार उन्हाची मजा वाटत होती. सकाळच्या उन्हात पिकावरील दवाच्या थेंबाचे मोती चमकत होते. सरसूची शेते फुलून पिवळी धमक झाली होती. जवाहरलाल शेतातून गवतातून चालला होता. तोंडाने हलकेच शीळ घालत होता. वर आकाशातून बगड्यांच्या माळा उडताना दिसत होत्या. पांढरे ढेरपोटे ढग अलगद तरंगत चालले होते. शेताच्या कुंपणात काय खुजबुजले की जवाहर बारीक नजरेने शोधत होता. ते काय उडाले? तो तर तित्तर पक्षी. तो कोण पळाला? तो तर लांबकान्या ससा. त्यांना कशाला मारायचे गरीब बिचारे. आता अलाहाबाद शहर लांब मागे पडले. शेतेही संपत आली. माळरानं सुरू झाले. एखादा सरळसोट अर्जुन वृक्ष किंवा 4-2 आंब्याच्या झाडांचा हिरवा पुंजका दिसू लागला. बाकी सगळे खुरट्या गवताचे सपाट मैदान. मधून पुरुषभर उंचीच्या कुशाच्या गवताची बेटे. जवाहर आता अधीर होऊन झपाझप पावले टाकीत होता. येथे जर शिकार मिळाली नाही तर रिकाम्या हातांनी घरी परतावे लागणार. मग वडील मोतीलाल म्हणतील, आज बार फुकट गेलेला दिसतोय. आई म्हणेल, कशाला उन्हातानातून वणवण करायची. धाकटी कृष्णा म्हणेल, काय पण दादाची शिकार. छे, काहीतरी शिकार मिळालीच पाहिजे, त्याशिवाय परतण्याची भाषा नको. बगलेतल्या थैलीतून पाण्याची बाटली जवाहरने तोंडाला लावून अर्धी संपवली. कपाळावरून मानेपर्यंत आलेल्या घामाचे ओघळ पुसून तो पुढे चालू लागला. एवढ्यात डाव्या अंगाचे गवत हलले. तेथे कोणीतरी जनावर खास आहे. जवाहरलालची बंदुकीवरची पकड घट्ट झाली. तो गवताळून हळूहळू पुढे सरू लागला. गवत पुन्हा हळले. आता चांगले चालले. खसखस झाली आणि गवतामधून एक शिंगाड्या काळवीट बाहेर पडला. काय ऐटदार दिसत होती त्याची शिंगे. त्याचे कान चारी दिशांचा वेध घेताना कसे मागे पुढे होत होते. आपली बागदार मान उंच करून तो अशा झोकात उभा होता की सूचना मिळतात चौखूर निघता यावे. जवाहर होता तिथेच थांबला. तो त्या काळविटाकडे पाहू लागला. काळविटाच्या मागोमाग त्याची मादी बाहेर आली आणि मादीच्या मागोमाग तिचे 2 बछडे. तेही आपल्या बापासारखेच कानोसा घेण्याचा प्रयत्न करीत होते. ते वारा हुंगत होते. आपल्या शेपट्या लुगुलुगू हलवीत होते. जवाहरच्या समोर एक हरिण कुटुंबच उभे होते. आपल्या घरच्यासारखेच आई वडील आणि भावंडे. शिकार करावी की सोडून द्यावी? बाळ टाकावा की बंदूक परत खांद्याला अडकवावी? जवाहरलाल विचारात पडला. काळविटाला चाहूल लागली आणि तो सपाट्याने निघाला. चौकड्या भरत वारापीत निघाला. पाठोपाठ मादी आणि बछडे. हरणे पळतात की पाखरे उडतात कळेना. आता बाळ टाकला नाही तर शिकार हातची गमावली असे होणार होते. जवाहरलालला अधिक विचार करायला वेळच नव्हता. त्याने बंदूक उचलली, नेम धरला आणि चाप ओढला. ठो! बाराचा आवाज रानोमाळ गेला. बंदुकीच्या नळीवरचा धूर हवेत विरला. जवाहरने पाहिले, 4ऐवजी 3च हरणे पळत आहेत. तो त्यांच्या दिशेने धावत निघाला. बाराचा आवाज ऐकून जवाहरचे मित्रही त्याच्या दिशेने निघाले. 50 पावलावर तो धिप्पाड काळवीट भूमीवर कोसळला होता. त्याच्या बगलेतून रक्ताची धार लागली होती. जवाहर जवळ जाऊन पाहतो तो शेवटची धाप लागून त्याच्या बगला उडत होत्या. मान लुळी पडली होती. ते ऐटदार शिंगे मातीत पुरली होती. जवाहरने त्याची मान सरळ केली तेव्हा त्याच्या काळ्या भोर डोळ्यातून पाणी वाहत होते. त्याचे डोळे जणू जवाहरला म्हणत होते, का मारलंस रे मला? मी तुझं काय वाकडं केलं होतं? दुसऱ्याच क्षणी त्याने डोळे मिटले. ते पुन्हा उघडले नाहीत. काळविटाचे डोळे जे बोलले ते जवाहरला समजले होते. त्याने बंदूक खोलून उरलेली काडतुसे फेकून दिली. यापुढे शिकार करायची नाही असे त्याच्या मनाने ठरवले. जवाहरलालजींनी नंतर कधीच शिकार केली नाही. तर मित्रांनो, हा पाठ होता इयत्ता दुसरीच्या जुन्या मराठी बालभारती पुस्तकातील. असेच आपल्या जुन्या आठवणीतील
कविता आणि पाठ तुम्हाला ऐकायचा असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.